पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याची मागणी हिंदू महासंघाच्या आनंद दवेंनी केली आहे। जर विरोध दर्ग्याला असेल तर शनिवार वाड्यातील मस्तानी दरवाजाचं काय, याबद्दल भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आनंद दवे दोघे देखील थेट उत्तरच देणं टाळत आहे। पाहूयात नेमकं काय घडतंय। ऐतिहासिक स्थळ असलेल्या शनिवार वाड्याला आता काही हिंदुत्ववादी धार्मिक स्थळ ठरवू पाहतायत का, असा प्रश्न पुणेकर विचारू लागलेत। कारण भाजपनंतर आता आनंद दवेंच्या हिंदू महासंघानं यात उडी घेतली आहे। शनिवार वाड्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्याची मागणी त्यांनी केली आहे। शनिवार वाडा फक्त हिंदूंसाठीच राखीव घ्यावा, आधार कार्ड बघूनच करावं। जर तुम्ही पुरातत्व खात्याचे काही नियम सांगितले, जर तुम्ही केंद्राचे काही नियम सांगितले, मग तिथे आतमध्ये घडलेलं परत असं काही घडलं तर त्याची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकार, केंद्र सरकार, पुरातत्व खातं, सुरक्षा कर्मचारी सगळ्यांवर राहील, हे सुद्धा आम्हाला आज त्यांना ठासून सांगायचंय। दरम्यान मस्तानीच्या नावानं शनिवार वाड्यात दरवाजाही आहे, मग त्याचं काय करायचं, असा प्रश्न विचारल्यावर मात्र भाजप खासदार मेधा कुलकर्णी असोत की मग आनंद दवे, दोघंही थेट उत्तर देणं टाळतायत। हिंदू समाज हा जागृत झालेला आहे आणि आम्ही आज शिववंदना करून ती जागा पवित्र केली। शनिवार वाड्याला खरं तर मोठा इतिहास आहे। मस्तानी सुद्धा या ठिकाणी वास्तव्यास होती। जर दरवाजा मग तो काढणार का तुम्ही? कुठून आहे रस्ता कुठून आहे? रस्ता कुठून आहे? शनिवार वाड्याला खरं तर मोठा इतिहास आहे। मस्तानी सुद्धा या ठिकाणी वास्तव्यास होती। जर दरवाजा मग तो काढणार का तुम्ही? कुठून आहे रस्ता कुठून आहे? रस्ता कुठून आहे? तुम्ही सातत्यानं म्हणताय की हिंदुत्व आहे, कट्टर हिंदुत्व म्हणून तुम्ही जपताय, मात्र ज्या शनिवार वाड्यावर तुम्ही ज्या मुस्लिम जे आहेत बांधव किंवा बाकीच्यांना जो प्रवेश नाकारताय, याच शनिवार वाड्यावरती एक मस्तानी दरवाजा सुद्धा आहे, याच्यावर तुम्ही कधी आवाज उठत नाही? मस्तानी ही राजा छत्रसालाची मुलगी आहे, बरोबर, पहिली गोष्ट। दुसरं, पेशव्यांनी त्यांच्याबरोबर ठेवलेलं नातं आहे, ते महाराजांच्या सेनापतीने, त्याच्या नावाचा दरवाजा आज ओळखला जातो। ते काय पेशव्यांनी तसं दरवाजाचं नाव ठेवलं नसावं, ओळखलं जातो, जाऊ दे ना ओळखू, तो काय विषय नाही। शनिवार वाड्याचा इतिहास, बरं, मस्तानी कधी शनिवार वाड्यावर आलेल्या नाहीत, त्या दरवाजाचं नाव बदलायचं का नाही इतिहास तज्ञ ठरवतील। शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून हा वाद सुरू झालाय। त्यात शनिवार वाड्याबाहेरील दर्गा हटवण्यासाठी भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या होत्या। दर निवडणुकांवेळी पुण्यात कोणत्या ना कोणत्या मंदिर, ऐतिहासिक स्थळ किंवा दर्ग्याचा विषय बाहेर येतो। यंदा पुणे महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। लक्ष्मण जगताप, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।